तसंच पंच म्हणून कामगिरी पाहतात आपले राहुल पवार सर आणि विठ्ठल येनगुडे सर. आपलेही खूप खूप आभार. आणि तसंच आपले तिसरे अंपायर हेमंत वंजारी सर. तसंच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला क्रिक हिरोज चे अपडेट भेटत आहेत तेच विठ्ठल येंगुडे सर. आपले परत एकदा खूप खूप आभार. तसं धावसंख्या जाऊन पोहोचले 9. आणि आता स्वतः गोलंदाजी मार्क वरती आयकॉन खेळाडू चॉईस खेळाडू या संघातील निलेश डांगस्ते. ओ शॉट टप्प्याचा चेंडू होता. शॉट मारलाय लांबच 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 आणि आलाय षटकार. चेंडू फक्त आपल्याला उंच दिसला आणि त्यानंतर पंचांनी हात केले वर. दोन्ही हात वर म्हणजेच आलाय षटकार. धाव संख्या झाले 15. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व 6 दिवस दुसरा. आणि या दुसऱ्या दिवसातील हा होणारा सामना अलमदीना पॉकेट कॉर्नर वर्सेस कोयना वॉरियर्स. ओ चेंडू फ्लिक केला होता. रनआउटची संधी नाहीये. एक छोटी धाव काढले. धाव संख्या झाले 16. आणि आता मात्र स्ट्राईक वर एकदा तो परत आलाय अमित. अमित टू निलेश. निलेश ही चफल गोलंदाज आहेत. ओ पुल केलाय. का पॉवरफुल आहे. ओ पंचांचा हात चौकाराच्या दिशेने येतोय. ओ काय फटकेबाजी पाहायला भेटते आपल्याला अमित यांच्याकडून. स्कोर झालाय 20. 20. ओ कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न होता आणि हा निर्धाव चेंडू. पंचांचा निर्णय आलाय निर्धाव चेंडू. चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला भेटते दोन्ही पंचांकडून आपल्या. ओ शॉर्ट बॉल होता. मागे मारलाय. मागच्या दिशेने मारलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. अजून एक ब्रँडेड चौकार. वा काय एकदम लास्ट पर्यंत वेट केलं. बाउन्स झाला चेंडू. हाईटच्या वरून मारला. क्षेत्ररक्षक होता तिथे पण बनून राहिला प्रेक्षक. आणि 4 धावा. तसंच या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. या 5 चेंडूवर रन कुठलेत 15 धावा. आणि सांघिक धाव संख्या जाऊन पोचते 24 धावांवर. ओ फटका पहा. क्वालिटी पंच केलाय कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. आलाय अजून एक ब्रँडेड चौकार. मात्र जर तुम्ही ही 2 षटक पाहिले तर पहिल्या षटकामध्ये अगदी फक्त 9 धावा आल्या होत्या. आणि त्यावरच हा दुसरा षटक ज्या षटकात अगदी धावा कुठल्यात 19. दोन्ही फलंदाज अगदी ताबडतोब खेळत आहेत. आणि या षटकामध्ये हा शेवटचा चेंडू होता पण फटका मात्र पाहून प्रत्येक प्रेक्षक जण म्हणाला ओ व्हॉट अ शॉट. आणि तसं 2 षटक संपलेले आहेत. आणि 2 षटकाखरी धावसंख्या झालेली आहे 28. आणि आता गोलंदाजी मार्कवरती स्वतः
संघ मालक मुख्तार. धाव संख्या झाले 2 षटका 28. तसंच अल मदिना पॉकेट कॉर्नर या संघाचे संघ मालक अफसर वारुणकर यांचेही खूप खूप स्वागत आहे. हो मुख्तार. ओ कव्हरच्या दिशेने तटवलाय, क्षेत्ररक्षकांना होते चूक. एक धाव कंप्लीट केले आणि एका धावावर समाधान मानले. आता स्ट्रायकिंग एंडला गेलेत अमित. अमित बलाढ्य असा हा खेळाडू. तुम्ही त्याचा बॉडी स्टान्स, बॅटिंग स्टाईल पाहू शकता. तसंच जर तुम्ही गोलंदाजी मार्गवरती पाहिलं तर मुख्तार हाही चफळ गोलंदाज आहे. आयटीचा उपयोग करू शकतो. हो मी नुकती चर्चा केलेलीच की हा खूप चफळ गोलंदाज आहे. आणि पाहिलंच असेल तुम्ही अजून एक आलाय निर्धाव चेंडू. तसंच आपल्या सोबत बसलेत प्रणय बेडेकर, टेक्निकल टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट.com चे सर्व टेक्निकल टीमचे सर्व प्रणय बेडेकर. पुढील चेंडू अमित सफल झालाय. ओ चेंडू गेलाय उंच. क्षेत्ररक्षक तिथे धावतायत आणि फलंदाज झालाय झेल बाद. तिथं अजय मोरे यांचा चांगला झेल, चांगलं जज केलं आणि मात्र फलंदाज गेलाय तंबूच्या दिशेने. आणि आता मात्र आलाय राम. दरेगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. हाही विस्फोटक आहे. आईस्क्रीम आता नवीन फलंदाज आलाय विस्फोटक अंदाज ज्याचा आहे राम. दरेगावला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. शैली पाहू शकता. पण मुख्तार चफर गोलंदाज आहेत. पूल करण्याचा प्रयत्न होता. एज लागून चेंडू मागे गेला आणि अजून एकदा निर्धाव चेंडू आलाय. आणि या निर्धाव चेंडूनी धावसंख्या आहे स्थिर आणि तीच धावसंख्या झालेली आहे 29. हे षटक जर तुम्ही पाहिलं तर 4 चेंडू या षटकातील संपलेले आहेत. धाव खर्च केले फक्त 1 आणि हा 5वा चेंडू ऑन दी गोलंदाजी मार्क. ओ पुल केलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथं आहे. चांगला जज केलंय का 2 धावा कंप्लीट होतील. हो मात्र नक्कीच 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेनी धावसंख्या जाऊन पोहोचते लॉस ऑफ 1 विकेट 31. चांगली गोलंदाजी मुख्तार यांच्याकडून पाहायला भेटते. महाबळेश्वर क्रीडा नगरी हे एक लाभलेलं ऐतिहासिक राऊंड. ओ शॉट घुटनाट एक शॉट मारलेला. अजय तिथं धावतोय. 1 धाव कंप्लीट केले आणि 2 धाव कंप्लीट केल्यात. तसेच या 2 धावेनी धावसंख्या जाऊन पोहोचते 33. षटक संपलेला आहे. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. चला ताबडतोब ड्रिंक्स घेऊन जायचे. चला रोहित
चला मॅच कडे वळूया परत एकदा. अगदी जर तुम्ही 5 मिनिटं आधी पाहिला असेल तर थोडासा काळोखाचा झाला होता, पण आता मात्र सूर्याची किरणे आपल्याला मागच्या बाजूने दिसत आहेत. प्रेक्षकही खुश होत आहेत. अफसर दादा आपले खुश होत आहेत. त्यांचंही खूप खूप स्वागत आहे आपल्या या ग्राउंडवर. स्वतः संघ मालक आहेत, आपल्या टीमची मॅच बघायला आलेले आहेत, आपल्या खेळाडूंना प्रतिसाद देण्याला आलेले आहेत. धावसंख्या झाली 33. चला सामन्याकडे वळूया. हो मागच्या दिशेने हा चेंडू धावतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि 4 धावा. रोहित जाधव, रोहित जाधव, रोहित जाधव, आपण आईस्क्रीमचे इंतजाम करायचं. ओ कटर चेंडू होता. व्हेरिएशनचा चांगला उपयोग करताना इथं अजय. ओ शॉट चांगला होता पण तिथं मात्र क्षेत्ररक्षक सज्ज. आणि आता स्वतः कर्णधार, स्वतः आयकॉन खेळाडू, देवगावला बिलॉंग करणारा विकास जाधव, आपल्या ताडाकेबाज शैलीसाठी ओळखला जाणारा हा विकास जाधव आता आलाय आणि गोलंदाजी मार्क वरती अपकमिंग रायझिंग स्टार, ज्यांनी आपल्या खेळातून आपलं नाव सातत्याने सर्वांच्या ध्यानात ठेवलंय, तोच अजय मोरे. तसेच तुम्ही पाहू शकता हा सामना. हो पहिला चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न होता. कटर टाईपचा चेंडू होता, लेग कटर होता, मात्र विकासला काही कळाला नाही आणि हा चेंडू आला निर्धाव चेंडू. तसंच रोहित जाधव आईस्क्रीमचा बंदोबस्त करायचा ओ चेंडू गेलाय उंच, का कॉटन बॉल आणि हिट. कर्णधार आयकॉन प्लेयर झालाय कॉटन बॉल. मात्र हे खूप मोठी विकेट असू शकते बॅटिंग टीम साठी. तसंच तुम्ही जो सामना पाहिला इंडियन योद्धा वर्सेस बेरीज वर्ल्ड, त्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच आपल्यासोबत समालोचन कक्षापाशी जुळत आहे विराज.
आणि आता फलंदाजीला आला अहमद अली. इथे आपल्याकडे जर्सी सर्व साईजच्या अवेलेबल आहेत मॅन ऑफ द मॅचच्या. त्यामुळे कोणीही विचार नका करू की मला टी शर्ट भेटू नाही शकत. प्रत्येकाला टी शर्ट दिले जाईल. ओ आता आकिब, आकिब टू राम. ओ पुल करण्याचा प्रयत्न होता. काय मात्र फारसा चेंडू का आलेला नाही रामला. आणि बाईच, बाईच आहे का बॅट आहे? ओके, बाईचच्या स्वरूपात ही धाव भेटलेली आहे. एक बाईच. अत्यंत शांत असा चाललेला सामना. मोठे फटके थोडे येण्याची आवश्यकता दिसते. आकिब ही प्रारंभिक ग्रामीण क्रिकेट, महाबळेश्वर क्रिकेट सातत्याने खेळताना पाहायला भेटतो. आणि धावसंख्या झाले 40. ओ पुल केलाय, पॉवरफुल आहे, गॅप मध्येही आहे. ओ दोन क्षेत्ररक्षक तिथे धावताना तेजस यांच्याकडून चांगली फिल्डिंग पाहायला भेटली. आणि आपल्या संघासाठी वैयक्तिक सांघिक 2 धावा वाचवलेल्या आहेत. ओ फिल्डर चांगली फिल्डिंग करताना इथं आपल्याला पाहायला भेटतोय. प्रेक्षकांकडूनही प्रतिसाद आलेला आहे. तिकडे धावत होते तेजस आणि चांगला सेव्ह केलाय. तसंच आकिब ओव्हर द विकेट. ओ पुल केलाय समोर. एक धाव कंप्लीट केले. चांगला थ्रो, डायरेक्ट थ्रो. पण मात्र 2 धावांवर समाधान मानावं लागेल. लॉंग ऑनला होते बाबा, त्यांनी हा चेंडू अडवला. ओ एज लागलाय, टॉप एज. आणि फलंदाज होतोय बाद. अहमद अली येतोय परत. आणि आता कोण येईल? स्लॉग ओव्हर हिटिंगच्या षटक असतील सर्व. आणि आता आलाय पट्ट्या जावली गावचा महेंद्र. धावसंख्या झाले 44. जर तुम्ही आता लाईव्ह स्कोरेज पाहत असाल तर आता मात्र थोडस मॅजिक मॅजिक मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते थोडीशी. 44 धावा झाल्यात, 4 विकेटा पडल्यात आणि 4थी ओव्हर आहे. हो चांगला चेंडू. 4 ओव्हर झाल्यात आणि 4 ओव्हरचे 4 चेंडू झाले होते. आकिब यांनी कटर चेंडूसाठी ओळखले जाणारा गोलंदाज आहे. ओ अजून एकदा विकेट. षटक संपलंय, विकेटही आले. तसंच तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल आपले महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड या नगरीचे अध्यक्ष मोजमभाई नालबंद, तसेच त्यांचे सहकारी मित्र नाजेश कारखंडे ऑन स्क्रीन. जर तुम्हाला कधी गरज पडली तर त्यांचा नंबर मी खालती डिस्क्रिप्शनला देतो लाईटीच्या कामासाठी. तसेच अल मदीना पॉकेट कॉर्नर या संघाचे संघ मालक स्वतः इथे ओ आता मात्र तुम्ही सूर्याची किरणे पाहू शकता. किरण, ओ
चेंडू गेला उंच. का झेल होईल नाही. नो मॅन्स लॉन मध्ये चेंडू पडतोय. एक धाव कंप्लीट केले. थोडीशी मिसफिल झाली. हो इथे रनआउटची संधी ही सोडले. थोडस मिसफिल्ड, थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आपल्याला या खेळाडूंकडून. तसंच ओ आता जर तुम्ही बॅट्समनला पाहिलं तर स्वतः पप्पू सुतार, आपल्या कलात्मक स्ट्रोक साठी ओळखला जाणारा स्वतः पप्पू सुतार, पाहूया काय जादू करतील. ओ फुल टॉस होता. चेंडू केला फ्लिक, पण मात्र ते क्षेत्ररक्षक आहे आणि पप्पू सुतार ठरलाय गोल्डन डक. गोल्डन डकचा शिकार जातोय तंबूच्या दिशेने. झालाय झेल बाद. कॅच इरफान यांनी मात्र चांगला झेल पकडला आणि पप्पूला पाठवलंय तंबूच्या दिशेने. आणि आता आलाय जोहेल. जोहेल. जोहेल काहीतरी कलात्मकता दाखवायला लागेल, काहीतरी जादू दाखवावा लागेल. स्कोर तसा पुढे न्यायचा आहे. 4 चेंडू या षटकातील शिल्लक. शेवटचं षटक आहे आणि धाव संख्या झाले 47. ओ पुल केलाय, गॅप मध्ये आहे आणि 4 धावा. वा काय फटकार होता भावा. धाव संख्या जाऊन पोहोचते 51. लॉस ऑफ 6 विकेट्स. एक चेंडू या षटकातील अजून शिल्लक आहे. हॅलो, स्कोर झालेला आहे 56. हॅलो, अल्मेदा पॉकेट कॉर्नर यांना जिंकण्यासाठी 57 रनांची गरज आहे.
हॅलो. कोयनावर यांनी फिल्डिंग लावावी त्वरित. चला कोयना वॉरियर्स. कोयना वॉरियर्स फिल्डिंग लवकर लावून घ्या. अल्मदीना संघाची सलामी जोडी लवकरात लवकर पाठवायची क्रिसवर. आणि अल्मदीना संघाला जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता. आणि स्ट्राईक सलामी जोडी क्रिसवर अकीव आणि अजय. अल्मदीना संघाची सलामी जोडी. अल्मदीना संघाला जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो विकास आपल्या संघासाठी. आणि त्याचा सामना करेल तो अजय. सामन्याला सुरुवात होते. कोयना वॉरियरचे संघ मालक निलेश मोरे यांचं आगमन होत आहे. आणि सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन होते आपल्या संघासाठी तो विकास. आणि त्याचा सामना करेल तो अजय. पहिला चेंडू विकास टू अजय. दुसऱ्या इनिंग मधला पहिला चेंडू. आणि लेग साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण. आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या होते ती एक. चेंडू एक धाव. दुसरा चेंडू आणि चेंडू हवेत आणि विकेट. पहिला झटका बसतोय तो अल्मदीना संघाला. पहिल्या चेंडूवर गोल्डन डक होतोय तो आकिब. दुसऱ्या चेंडूवर झटका बसतोय संघाला आणि गोल्डन डकचा शिकार होतोय तो आकिब. आणि त्याची जागा घेतोय आता मुख्तार, स्वतः संघ मालक. स्वतः संघ मालक क्रीसवर उतरतोय आपल्या संघाचं ओझ घेऊन. दोन चेंडू आणि एक धाव, एक विकेट. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. विकास याच्याकडून आपल्याला उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते.
दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतली त्यानं आणि आणि षटकातील तिसरा चेंडू सामना करतोय तो मुक्तार. आणि मंकी विकेटचा प्रयत्न, परंतु पंचांनी नकार दिलाय आणि फलंदाज स्थिर. तिसरा चेंडू सामना करतोय मुक्तार. फास्ट घ्यायचे मॅच पंच. सामन्याला सुरुवात होते. षटकातील तिसरा चेंडू आणि आणि वाईट दिलेला नाहीये पंचांनी. धावसंख्या स्थिर, धावसंख्या होती ती 1. पुढचा चेंडू आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने मारलाय, परंतु उत्कृष्टाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2. पुढील चेंडू सामना करेल अजय. अजय टू विकास आणि समोरच्या दिशेने चेंडू हवेत आणि एक टप्पा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नकार दिलाय अजयने आणि एकच धाव. धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3. 1-3. 5 चेंडू आणि 3 धावा. षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल मुक्तार आणि लेग साईडच्या दिशेने चेंडू बॅटची कडा आणि पुन्हा एकदा एकाच धावेवर समाधान मानायला लागेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. एका षटकाअखेर संघाची धावसंख्या होते ती 4. 1-4. उत्कृष्ट असा आपल्याला सामना पाहायला मिळतोय खेळपट्टीवर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळले. फलंदाजांना जखडून ठेवलंय गोलंदाजाने. विकास आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो. झोएल. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं आणि त्याचा सामना करेल तो मुक्तार. पहिला चेंडू प्रेक्षकांनी जरा बाउंड्री लाईनच्या मागे जायचंय. कोयना वॉरियर्स जरासं मागे जायचंय बाउंड्री लाईनच्या मागे. सामन्याला सुरुवात आणि लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय आणि पुन्हा एकदा एकाच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. धावसंख्या 1 ने भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 आणि आता मात्र स्ट्राईकला आलाय तो अजय. उत्कृष्ट असा फलंदाज. पाहूया आता त्याची फलंदाजी. पुढील चेंडू सामना करेल तो अजय. आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू हवेत आणि एक टप्पा आणि चौकार. गोलंदाजावर केलाय वार, चेंडू गेलाय सीमा पार आणि जातोय तो चौकार. धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9.
उत्कृष्ट अशी गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अजय याच्याकडून. पुढील चेंडू आणि रिव्हर्सचा प्रयत्न आणि तो यशस्वी झालाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो सीमा रेषा पार चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. 1-13. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अजय याच्याकडून. 2 चेंडूवर लगातारचे 2 चौकार मारलेत अजय. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू धावा झालेत ते 13. पुढील चेंडू सामना करेल तो अजय. षटकातील 4था चेंडू. गोलंदाज तयार आणि कव्हरच्या दिशेने उत्कृष्ट असा शॉट मारलाय आणि ह्या चेंडूवर मिस फील्ड होते परंतु एकच धाव. पुन्हा एकदा एकाच धावेवर समाधान मानायला लागेल फलंदाजाला. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 14. षटकातील 5वा चेंडू. त्याचा सामना करेल तो मुख्तार. आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आणि निर्धाव चेंडू. आणि हा निर्धाव चेंडू असणार आहे. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 14. आणि हा चेंडू डेड असणार आहे. 4 चेंडू. पुढील चेंडू सामना करतोय तो मुख्तार आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फिल्डर आहे. फिल्डर आणि थ्रो केलाय. पुन्हा एकदा एकच धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 15. आणि आता षटकातील शेवटचा चेंडू आणि आता मात्र स्ट्राईकला आलाय तो अजय. मोठे फटके खेळण्याची आवश्यकता. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल तो अजय. फलंदाज तयार आणि पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण थांबवलंय आणि पुन्हा एकदा एकाच धावेवर समाधान आणि 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. 1-16. आणि आता मात्र 24 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता विजय होण्यासाठी. 24 चेंडू आणि 41 धावा. दोन षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. 1-16. आणि आता
24 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. सोळा. दोन षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. एक बाद 16 आणि 24 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान. सामन्याला सुरुवात करायची लवकर. स्पीडअप घ्यायचंय. आणि आता वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी तो आयुष. विकास. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो विकास आणि त्याचा सामना करेल तो अजय. फलंदाज तयार. पहिला चेंडू आणि कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा आणि आता मात्र पुन्हा एकदा एकच धाव. धाव संख्या 1 ने भर होते. धाव संख्या होती ती 17. षटकातील दुसरा चेंडू. सामना करेल तो मुख्तार आणि समोरच्या दिशेने चेंडू हवे ते आणि एक टप्पा आणि फलंदाज हातात थ्रो केला आणि पुन्हा एकदा एकच धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांना जखडून ठेवलंय गोलंदाजाने. उत्कृष्ट अशी कामगिरी पाहायला मिळते आपल्याला विकास याच्याकडून. धाव संख्या होते ती 18. 2 चेंडू 18 धावा आणि कट शॉट मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाते तो सीमा रेषा पार. चौकार. धाव संख्येत भर होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 22. उत्कृष्ट अशी फलंदाजी आतापर्यंत अजय याने वैयक्तिक 17 धावा केलेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते त्याच्याकडून. तीन चेंडू आणि 22 धावा आणि बॅटची कडा आणि निर्धाव चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर. धाव संख्या आहे ती 22. सामना रंगलाय. पुढील चेंडू. फलंदाज तयार आणि आता मात्र फुल टॉस घेतलाय आणि एक टप्पा मिसफिल्ड होते. दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही पूर्ण. धाव संख्येत 2 ने भर होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 24. पुढील चेंडू. विकास टू अजय आणि पुन्हा एकदा गुडघा टेकून मागच्या दिशेने चेंडू गेले सीमा रेषा पार आणि चौकार. पुन्हा एकदा चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अजय याच्याकडून आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 28. 3 षटकाखेर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 28. एक बाद 28 अशी या संघाची धावसंख्या होती ती आणि आता मात्र आणि आता मात्र 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. टू व्हीलर बाहेर काढायचे. रेड कलर. हवा सोडली जाईल अन्यथा बाईक बाहेर काढायचे. आणि आता मात्र समीकरण 18 चेंडू आणि
29 धावांची आवश्यकता. तिथे जे कोण प्लेयर आहेत त्यांनी सांगायचे ती बाईक जरा ग्राउंडच्या बाहेर काढायचे. इरफान, इरफान बाईक भारले. इरफान 3 षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 आणि आता मात्र 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. फलंदाज तयार. अमित त्याचा सामना करेल तो निलेश. आणि पहिल्या चेंडूवर फटका सजलाय. चेंडू आहे ते आणि चेंडू जातोय तो सीमा रेषा पार षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34. पहिल्या चेंडूवर वार केलाय आणि षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळलाय. दुसरा चेंडू सामना करत येतो निलेश आणि पुन्हा एकदा बॅटची कडा आणि एकच धाव. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 35 आणि आता क्रीजवर आलाय तो अजय. आतापर्यंत चांगली कामगिरी केली त्याने संघासाठी. षटकातील तिसरा चेंडू आणि त्याचा सामना करेल तो अजय. अमित टू अजय. फलंदाज तयार आणि स्टेप आउट करून कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 आणि आता मात्र स्ट्राईक वर आलाय आयकॉन निलेश. आणि पुन्हा एकदा फुल टॉस पण मिस टाइम झालाय आणि चेंडू लेग साइडच्या दिशेने आणि दुसऱ्या धावेची आणि दुसरी धाव ही देखील पूर्ण झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38. फुल टॉस होता पण मिस टाइम झाला तरी देखील 2 धावसंख्या धावून मिळाले निलेशाला. चौदा चेंडू आणि 19 धावा. पुढील चेंडू सामना करतोय तो निलेश आयकॉन खेळाडू आणि पुन्हा एकदा आणि ओव्हर थ्रोची धाव मिळेल का तर नाही. बायच्या स्वरूपात एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39. षटकातील शेवटचा चेंडू आणि धावसंख्या झाली ती 39. आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने आणि झेल बाद होतोय तो. झेल बाद होतोय अजय आणि मोठा झटका मिळतोय अल्मदीना या संघाला. मोठा झटका आणि त्याची जागा घेतोय तो आता मात्र तेजस. आणि ऍग्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय खेळपट्टीवर. आता सामना रंगलाय. आता दोन्ही दिशेने सामना रंगलाय. ऍग्रेशन पाहायला मिळलंय आपल्याला. आता पुढची टीम काय करेल आपल्याला पाहायला मिळतंय. आणि 12 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण. मोठा फटका लागला, मोठा झटका लागलाय संघाला. अजय बाद होतोय आणि त्याची जागा घ्यायला गेलाय तेजस झाडे.
आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक आयुष आयुष 5वं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी तो आयुष. आणि आता मात्र सामना रंगलाय. आता मात्र सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू आणि 18 धावा. 12 आणि 18. पहिला चेंडू सामना करेल आयकॉन निलेश डांगिस्ते. आणि पहिल्या चेंडूवर ऑफ साइडच्या दिशेने एकच धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 40. पुढील चेंडू आणि आता मात्र सामना करेल नवीन खेळाडू तेजस झाडे. पहिला चेंडू आणि हा पंचांचे धाव हात समांतर धाव मिळेल अवांतर. धाव संख्येत भर होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 41. षटकातील दुसरा चेंडू आणि सामना करेल तेजस झाडे. आणि पहिल्या समोरच्या दिशेने एकच धाव. एकच धावेवर पुन्हा एकदा समाधान मानावे लागेल फलंदाजाला. आणि धाव संख्येत 1 ने भर होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 42. 42. आतापर्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आयुष्याच्याकडून. आता मात्र स्ट्राईक एंडवर आलाय तो निलेश. आणि रिवर्सचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू आणि आता मात्र समीकरण 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 15 धावा. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आयुष्याच्याकडून. फलंदाजाला आता जखडून ठेवलंय त्याने. 8 चेंडू 15 धावा. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. फलंदाज तयार. आणि समोरच्या दिशेने फटका सजलाय. चेंडू येते आणि चेंडू जाते तर सीमा रेषा पार षटकार. बाळा डांगिस्ते याच्या बॅटिंग मधून आलाय तो खणखणीत दणदणीत षटकार. आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 48. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आयकॉन खेळाडू बाळा डांगिस्ते. आणि आता सामना रंगलाय. आता मात्र 7 चेंडू 7 चेंडू आणि 9 धावा. पुढील चेंडू आणि ऑफ साइडच्या दिशेने कट शॉट आणि 1 धाव पूर्ण आणि एकच धावेवर पुन्हा एकदा समाधान. आणि 1 धाव संख्येत भर होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 49. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. सामना रंगलाय. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सहा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सामना रंगलाय. खऱ्या रूपाने सामना आता रंगलाय. 6 चेंडू आणि 8 धावा. क्रीसवर आहेत ते
बाळा डांगिस्ते आणि तेजस झाडे. बॉलर नेम सांगायचे प्लीज. बॉलर नेम सांगायचे प्लीज. सोमनाथ. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय गोलंदाज. 6 चेंडू आणि 8 धावा आणि त्याच्या समोर आहे निलेश डांगिस्ते आयकॉन. 6 चेंडू आणि 8 धावा. फलंदाज तयार आणि पहिल्या चेंडूवर यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. अपील होती पण पंचांनी नकार दिलाय आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 8 धावा. 5 चेंडू आणि 8 धावा. फलंदाज तयार. फुलटॉस चेंडू आणि लेग साइडच्या दिशेने चेंडू आणि झेल बाद. पुन्हा एकदा मोठा झटका संघासाठी आणि पुन्हा एकदा अग्रेशन पाहायला मिळते आपल्याला. आणि आता 4 चेंडू आणि 8 धावा आणि आता मात्र सामना कोयना वॉरियर्स च्या बाजूने गेलाय. चार चेंडू आणि 8 धावा आणि त्याची जागा घ्यायला जातोय तो शुभम. आणि आता मात्र सामना रंगलाय आणि बॉलर साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय सागर जाधव याच्याकडून. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सोमनाथ याच्याकडून. आणि आता मात्र इक्वेशन असा असणार आहे 4 चेंडू आणि 8 धावा. गरमागरमीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ऍग्रेशन पाहायला मिळतंय. विकेट आपल्याला पाहायला मिळतात आणि षटकार पाहायला आपल्याला मिळत आहेत. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. फलंदाज स्ट्राईक वर येतोय तो शुभम. आणि 4 चेंडू 8 धावा आणि गोलंदाज तयार. फलंदाजीसाठी आलाय तो शुभम. आणि पुन्हा एकदा विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र पुन्हा एक झटका पाहायला मिळतोय आपल्याला. आणि आता मात्र 3 चेंडू आणि 8 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सोमनाथ त्याच्याकडून. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव दिले. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सोमनाथ त्याच्याकडून. आणि 3 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण असणार आहे. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवर आहे तो तेजस झाडे. आणि पंचांच्या आत समांतर धाव मिळते अवांतर. धाव संख्येत भर होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 50. आणि आता मात्र 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. आतापर्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सोमनाथ त्याच्याकडून. पुढील चेंडू. फलंदाज तयार. आणि हा सुद्धा विकेट. पुन्हा एकदा विकेट आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सोमनाथ त्याच्याकडून. पुन्हा एकदा मोठा झटका आणि 2 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण असणार आहे. आणि आता त्याची जागा घेतोय तो मुन्ना.
2 चेंडू 7 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक छोटासा गोलंदाज सोमनाथ आणि त्याची गोलंदाजी, उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आपल्याकडून त्याच्याकडून. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण असणार आहे. 2 चेंडू 7 धावा आणि स्ट्राईक एंडवर आलाय तो लेफ्टी फलंदाज मुन्ना. दोन चेंडू आणि 7 धावा. सामना रंगलाय. 2 चेंडू आणि 7 धावा. फलंदाजावर प्रेशर. दोन चेंडू आणि 7 धावा असं समीकरण असणार आहे. पुढील चेंडू सामना करेल तो मुन्ना. आणि या चेंडूवर लेग साइडच्या दिशेने एक धावेचे प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. आणि आता मात्र एक चेंडू आणि 5 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आणि सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? या टुर्नामेंट मधील पहिली सुपर ओव्हर होईल का? एक चेंडू 5 धावा. फलंदाज तयार. एक चेंडू 5 धावा. समीकरण रंगलय. आणि हा चेंडू वाईड आणि एक बॉल 4. एक चेंडू आणि 4 धावा. सामना रंगलाय. उत्कृष्ट असा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. एक चेंडू आणि 4 धावा. काय होईल? काय घडणार? काय पाहायला मिळणार? एक चेंडू 4 धावा. आणि फुलटॉस चेंडू आणि चेंडू झेलबाद आणि एग्रेशन. आणि नो चेंडू दिलाय, नो चेंडू दिलाय, नो चेंडू दिलाय पंचांनी. आणि नो चेंडू दिलाय पंचांनी. आणि काय सामना रंगलाय. आणि पंचांनी नो नो दिलाय. काय सामना रंगलाय. काय पाहायला मिळतंय? एका साइडला अग्रेशन तर दुसऱ्या साइडला नो. आणि रिव्ह्यू पाहायला मिळेल आपल्याला. डिसिजन पेंडिंग. कुणी इकडे यायचं नाहीये. कुणी इकडे यायचं नाहीये. कुणी इकडे यायचं नाहीये. डिसिजन पेंडिंग. आणि हा चेंडू नो असणारे. चेंडू नो असणारे. रिव्ह्यू. आणि हा चेंडू नो असणारे. आणि आता मात्र फक्त आणि फक्त एक चेंडू आणि एक धाव. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काय सामना पाहायला मिळतोय. MPL च्या हंगामातला आतापर्यंतचा उत्कृष्ट असा सामना आपल्याला पाहायला मिळालाय. व्हॉट अ मॅच. फिल्डिंग लावायचे लवकरात लवकर. एका साइडला अग्रेशन पाहायला मिळलं तर दुसऱ्या साइडला पंचांचा नो बॉल. आणि आता मात्र इक्वेशन असं असणार आहे. एक चेंडू आणि एक धाव. काय सामना रंगलाय. व्हॉट अ मॅच. ना भूतो ना भविष्य असा असणारा हा सामना. आणि सामना पूर्णपणे रंगलाय.
एकच पाहिजे, एक चेंडू एक पाहिजे. काय सामना आपल्याला पाहायला मिळालाय ऑन स्क्रीनवर. एक चेंडू आणि एक धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळलेली आपल्याला, परंतु नो चेंडू. आणि आणि आता मात्र एक चेंडू आणि एक धावा. आणि आता आपल्याला काय पाहायला मिळणार आहे या सुपर ओव्हर की विजय. कारण की आता दुसऱ्या साईडला ऍग्रेशन होतं आणि दुसऱ्या साईडला चिंता. आणि आता मात्र सामना पूर्णपणे फिरलाय आणि आता पाहायला मिळणार आपल्याला ऍग्रेशन दुसऱ्या संघाकडून. आणि अल्मदीना संघ विजय झालाय. ऍग्रेशन पाहायला मिळते आपल्याला. ऍग्रेशनचा बदला, इसको बोलते रिवेंज. दिस टाइम टू रिवेंज. आणि बदला घेतला ऍग्रेशनचा अल्मदीना संघ. व्हॉट अ मॅच, काय मॅच झाले, काय मॅच. आणि ऍग्रेशनचा बदला, ऍग्रेशन. काय सामना पाहायला मिळालाय आपल्याला, उत्कृष्ट असा सामना, शेवटचा सामना. आणि काय सामना. आणि गोलंदाजाने सोमनाथ 100 रुपयाचं पारितोषिक घ्यायचंय आपण. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आपण, परंतु हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम. सोमनाथ पैसा वसूल सामना. आणि काय हा सामना पाहायला मिळाला.